नमस्कार. आजचा विषय आहे तुमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्या जगण्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. आता हा पैसा मिळवण्यासाठी सगळ्यांचीच मोठी धडपड आणि कष्ट सुरू असतात, बरोबर ना? आपण आज हा सगळा विषय अगदी सोप्या पद्धतीनं आणि किस्स्यांच्या स्वरूपात अगदी मोकळ्या ढाकळ्या पद्धतीनं समजून घेणार आहोत. तर किस्सा असा आहे की सगळ्याच नोकरदारांना कोणी फोन करो न करो, पण एक व्यक्ती मात्र आवर्जून फोन करत असतं. आणि हा फोन असतो क्रेडिट कार्ड, होम लोन, गोल्ड लोन, नाहीतर मग अजून एखाद्या लोनसाठी कसली तरी धमाकेदार ऑफर घेऊन, बरोबर ना? असो, अनेकदा आपल्याला आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जावं लागतं. मग त्यामध्ये खाते काढणं असेल, पैसे भरणं असेल, कर्ज काढणं किंवा कर्ज असेल, याच्या व्यतिरिक्तही बँकेत अनेक कामं केली जातात. त्यात अधिकाऱ्यांकडून अनेकदा वाणिज्य म्हणजे कॉमर्सची भाषा, दैनंदिन कामातील नावं, इतर काही संकल्पना आणि मग त्यांचे शॉर्ट फॉर्म हे नेहमीच वापरले जातात. आता आधीच आपली सेमी इंग्लिश घेऊन गोची झालेली असते आणि त्यात परत पुन्हा कॉमर्सचे गणिताची भाषा म्हणजे संपलाच विषय. आज मी याच्यासाठी चांगला अभ्यास केला बरं. या व्हिडिओसाठीचा कंटेंट ॲग्रोवनमध्ये लिहिलेल्या लेखातील असून तो बँक ऑफ इंडियाचे निवृत्त सहाय्यक महाव्यवस्थापक अनिल महादार यांचा आहे. तर स्थळ बँकेची शाखा. कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं म्हणजे आधी आपण तशी बँकेत किंवा शाखाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चौकशी करून घेत असतो. मग ते आपल्याला याच्यासाठी लागणारी सर्व माहिती, कागदपत्र सगळं सांगत असतात. मग आपण त्या कर्जासाठी फाईल केली की बँकवाले बाबू ती तपासायला घेतात आणि मग आपलं सगळं पितळ इथंच उघडं पडतं. कसं ते सांगतो. बँकेचे साहेब सिबिल नावाच्या एका गोष्टीचा उल्लेख करतात. आता आपल्या सगळ्यांचंच रामायण इथूनच सुरू होतं. आता ही सिबिल नावाची गोष्ट काय आहे, ही भानगड काय आहे बाबा? तर सांगतो, तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. सिबिल म्हणजे काय, सिबिल रिपोर्ट आणि सिबिल स्कोअर कसा असतो, नवीन कर्ज घेताना तुमचा सिबिल का पाहिला जातो, हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असं याचं पूर्ण नाव आहे. आता प्रश्न हा आहे की नेमकी हे सिबिल काय करतं? तर जेव्हा नवे उद्योजक किंवा व्यावसायिक म्हणून बँकेकडे कर्ज घेण्यासाठी येत असतात किंवा तशी विचारणा करत असतात, तेव्हा आधी सांगितल्याप्रमाणे ती बँक त्या व्यक्तीचा किंवा ज्या नावानं व्यवसाय नोंदणीकृत आहे हे आधी सिबिलकडे असलेले गुण तपासतात. हे गुण योग्य असतील तरच बँक कर्ज देण्याविषयी प्राथमिक विचार करतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिबिल काय करतं हे तर सांगितलं, पण नेमकी सिबिल काय हे सांगायचंच राहून गेलं. आणि मग पुढे त्याचे गुण कसे पाहायचे वगैरे वगैरे, बरोबर ना? तर आपण हे सगळं टप्प्याटप्प्यानं समजून घेऊ. उगाच घाई करण्यात काही अर्थ नाही आहे. सिबिलचे गुण किती आहेत हे प्रत्येकालाही पाहता येतं. भारतात अनेक क्रेडिट रेटिंग एजन्सी काम करतात. त्यापैकी सिबिल ही एक एजन्सी आहे. ही 2000ला अस्तित्वात आली. सर्व प्रमुख बँका आणि गैर बँकिंग वित्तीय संस्था या सिबिलशी संलग्न आहेत आणि त्या फक्त सिबिलचंच रिपोर्ट ग्राह्य धरतात. भारतातील नागरिक आणि कंपन्या यांच्या पत निर्धारणासाठीची माहिती गोळा करणं आणि पत मानांकन करणं हे सिबिलचं काम आहे. सर्व बँका आणि आर्थिक संस्था या सिबिलच्या सदस्य आहेत. आता यांचा सिबिलमधील सहभाग कसा आहे तेही आपण पाहूयात. ट्रान्स युनियन इंटरनॅशनल याची स्कोअर मानांकन आहे 27.5%, स्टेट बँक ऑफ इंडिया 10%, ICICI 10% आणि इतर बँका प्रत्येकी 5%. आता येतो दुसरा मुद्दा, तो म्हणजे क्रेडिट रिपोर्ट. क्रेडिट रिपोर्ट म्हणजे बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा पूर्व म्हणजेच आधीचा सगळा इतिहास. आणि कर्ज घेताना विचारात घेतला जातो तो तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रेडिट स्कोअर. आता क्रेडिट स्कोअर काय, तर हा आकडा म्हणजेच गुणांक असतो. क्रेडिट स्कोअर हा 300 ते 900 पर्यंत दरम्यान असतो. ही एक 3 अंकी संख्या आहे जी व्यक्तीची क्रेडिट पात्रता दाखवतं. वैयक्तिक सिबिल स्कोअर हा 300 ते 900च्या दरम्यान असतो. 900 स्कोअर असेल म्हणजे उत्तम स्कोअर आणि 300 स्कोअर असेल तर सर्वात कमी. याचाच अर्थ असा आहे की तुमचा क्रेडिट स्कोअर 900 स्कोअर असेल तर कर्ज देण्यास उत्तम, 300 किंवा त्या दरम्यानचा असेल तर कर्जदार हा थकबाकीदार आहे असं समजलं जातं. 0 किंवा निगेटिव्ह असेल तर याचाच अर्थ सिबिलकडं त्याविषयीची तुमची काहीही माहिती नाही आहे. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर फारच कमी असेल तर याचाच अर्थ असा होतो की तुम्ही याआधी घेतलेल्या कर्जाची परतफेड योग्य रीतीने केली नाही किंवा वेळेच्या वेळी केली नाही. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो आणि याचा थेट परिणाम म्हणून तुम्ही पुढच्या नवीन कर्ज घेता त्यावेळेस तुम्हाला नकार देतात किंवा टाळाटाळ करतात. आता उरला तो शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, तो तुम्ही लक्षात घ्या बरं. हा उत्तम सिबिल स्कोअर एवढा काय महत्त्वाचा आहे, तो का असावा हेही सांगतो. म्हणजे आजचा एकूण सगळा विषय तुमच्या पटकन लक्षात येईल, नाही का?
तर उत्तम स्कोअर ही त्या व्यक्तीची क्रेडिट पात्रता दर्शवत असते की ज्यामुळे बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था त्याला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देताना हा माणूस भरवशाचा आहे, हा आपला पैसा बुडवणार नाही किंवा कर्ज थकवणारा नाही आहे हे समजतं. याचाच अर्थ असा की कर्जदारानं पूर्वी घेतलेल्या कर्जाची आणि त्याच्या परतफेडीचा इतिहास हा क्रेडिट स्कोअरचा पाया असतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा कर्ज घ्यायचं असतं तेव्हा कोणतीही बँक ही आधी बघूनच घेत असतं. आता या स्कोअरवर नेमकी कशामुळे परिणाम होतो तर त्यालाही काही महत्त्वाची कारणं आहेत. सिबिल स्कोअरवर परिणाम करणारे घटक: कर्जाचे हप्ते उशिरा भरणं, कर्जाची थकबाकी असणं, क्रेडिट मर्यादेचा जास्तीत जास्त वापर करणं, क्रेडिट कार्डचा जास्त वापर आणि जास्त वैयक्तिक कर्ज. तर हे सगळे मुद्दे तुम्ही नीट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कर्ज घेताना स्कोअर खराब आहे म्हणून कधीही अडचण येणार नाही. तर आता एक काम करा, आजचा आपला सिबिल रिपोर्ट आणि स्कोअर पाहून घ्या, म्हणजे तुमचा सगळा ताणच हलका होईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिबिल रिपोर्ट आणि स्कोअर कसा मिळवायचा. इंटरनेटवरती sibil.com या संकेतस्थळावरती जा. त्यातली पहिली स्टेप म्हणजे sibil.com वरती आपलं खातं तयार करा. स्वतःचा युजर नेम आणि पासवर्ड तयार करा. स्वतःचं नाव, ईमेल आणि मोबाईल नंबरही टाका. यातली दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे तुमची स्वतःची माहिती भरा, ज्यामध्ये जन्म, तारीख, पत्ता, पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर हेही असलं पाहिजे. यातला तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला OTP नुसार स्वतःची खात्री पटवावी लागेल. आणि यानंतर चौथी स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर आणि रिपोर्ट मिळेल. त्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये हा सिबिल स्कोअर पाहता येईल. आहे की नाही एकदम सगळं सोपं? तर आजच आपला स्कोअर चेक करून घ्या. आणि यामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर तज्ज्ञ मंडळी आहेतच की तुम्हाला अजून मार्गदर्शन करायला. आणि हो, सांगायचंच राहून गेलं की बँकेच्या संदर्भातले असेच सगळे विषय मी तुम्हाला दर आठवड्याला याच पद्धतीनं समजून सांगणार आहे. तेव्हा आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका. या कॉपीसाठी आम्ही बँक ऑफ इंडियाचे निवृत्त सहाय्यक व्यवस्थापक अनिल महादार यांनी लिहिलेल्या ॲग्रोवनच्या मूळ लेखातील इनपुट घेतलेत. हा विषय तुम्हाला कसा वाटला याच्या कमेंट्स मात्र मला आवर्जून कळवायला विसरू नका. आणि अजून कोणते विषय तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हेही सांगा. तुर्तास आपली रजा घेतो. नमस्कार. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrowon.com वर.